जो इस पागलपन में शामिल नहीं होंगे वो मारे जाएंगे। कटघरे में खड़े कर दिए जाएंगे, जो विरोध में बोलेंगे, जो सच सच बोलेंगे वो भी मारे जाएंगे। इस समय सबसे बड़ा अपराध है निहत्थे और निरपराधी होना, जो अपराधी नहीं होंगे वो भी मारे जाएंगे। आणि अजित पवार हेही म्हणतात की राजकारण आहे, म्हणून आपल्या तत्वांची लढाई ही तत्वांनीच लढली पाहिजे आणि या तत्वावर नेहमी ठाम असलं पाहिजे। प्रत्येकाने सिंगर असला तर त्याने सुद्धा अन्यायावर बोललं पाहिजे, क्रिकेटर असला त्याने सुद्धा अन्यायावर बोललं पाहिजे। एका साहित्यिकाने सुद्धा, कवीने सुद्धा आपली भूमिका राजकीय वर्णावर व्यक्त केली पाहिजे, कारण तुम्ही देशाचे पहिले नागरिक आहात, नंतर कलाकार आहात। तुमच्या भाषणांना जे असहमत असतात लोक, त्यांना काय बोलाल? जय श्रीराम। म्हणून तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला की चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवी ते हरिविन। एक गोष्ट लक्षात ठेवा, गला दबाने से इंसान मरता है और आवाज दबाने से लोकतंत्र मरता है। जोपर्यंत आमची म्हणजे खटल्यात वाटले तर माझेच नाव टाका, घडवून शाहिरांनो आता उठाव टाका, शब्दात बंदुकीच्या गोळ्या भरून ठेवा, पण जालिम शासनावर थोडा दबाव टाका। जोपर्यंत आमच्या या जबड्यामध्ये जबान आहे तोपर्यंत आम्ही असेच बोलत राहू शेवटपर्यंत। देशातील तरुणाईला लक्षात घेता आपल्या देशामध्ये एक प्रोटेस्ट झालं होतं आणि एक बाहेर देशात असलेला आपल्या महाराष्ट्रातला एक तरुण त्याने एक पेज ओपन केलं, त्या एका मुद्द्यासाठी आंदोलन केलं, त्या नेत्याचा राजीनामा देखील घेतला आणि हे सगळं सोशल मीडिया थ्रू झालं। आणि याच सोशल मीडिया थ्रू काय होतं काय नाही होत या सर्व संपूर्ण बाबींबद्दल बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहे गोविंद पोलार्ड। तर स्वागत आहे गोविंद आपलं लोकवाहिनी मीडियामध्ये। आपण आपला किमती टाइम आम्हाला दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपलं खूप स्वागत आहे। आणि गोविंद, आपला जो प्रवास आहे तो सांगण्याची काही गरज नाही आहे, कारण अनेक लोकांना माहिती आहे की आपला प्रवास कसा गेला आहे। आपण लहान वयामध्येच खूप मोठं स्वप्न घेण्याचं किंवा खूप मोठी भरारी घेण्याचं आपलं स्वप्न होतं आणि आपण त्याच दिशेने चालत सुद्धा आहात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एक बेधडक वक्ते आहात। काय वाटते आपल्याला? वक्ता हा बेधडकच असला पाहिजे आणि आधीपासून जी परंपरा आपल्या महाराष्ट्राला, आपल्या देशाला लाभली आहे की काही महापुरुष म्हणजे जे महापुरुष कृती करायला घाबरले नाही तर मग आपण बोलायला का बरं घाबरायचं। आणि म्हणजे ताकाली आला आणि भांड लपवणं, आपल्या विदर्भामध्ये म्हण आहे, ताकाली यायचं आणि भांड लपवायचं, अशातला तो प्रकार म्हणजे भूमिका लपवणे असते। म्हणून बोलायचे आम्हा जे ते साप साप बोलू, जे बोलणार नाही त्यांच्या खिलाफ बोलू, देशात लागलेली ज्यांना आग ही दिसेना त्या बिघडेल कारट्यांचे होऊन बाप बोलू, हीच भूमिका माझी भाषणाच्या माध्यमातून असते आणि म्हणून ते रोखठोक बोलावंच लागतं। अच्छा, आपला अभ्यास जो आहे तो आपण इंजिनिअरिंगमध्ये केला, आपण एक इंजिनिअरिंग दिशेने होता, म्हणजे इंजिनिअरिंग फील्डमध्ये होता आपण, आणि त्याच्यानंतर आपण एक प्रवक्ता म्हणून सुद्धा गाजले आहेत लोकांच्या मनामध्ये, किंवा आपला जो अभ्यास आहे त्याच्यानुसार सुद्धा आपण गाजले आहात। काय वाटतं एक इंजिनिअरिंग आणि वक्तेमध्ये दोनमध्ये काय आपल्याला वाटतं की आपण इंजिनिअरिंग दिशेने जायला हवं होतं की आता ज्या फील्डमध्ये आहे ते बेटर आहे? नाही बघा, माझे डिसिजन्स क्लिअर होते आधीपासून। मला इंजिनियरच व्हायचं होतं, कारण मला माहिती होतं इंजिनियर काही करू शकते। इंजिनियर पत्रकार सुद्धा होऊ शकते, इंजिनियर वक्ता सुद्धा होऊ शकते आणि इंजिनियर पॉलिटिशियन सुद्धा होऊ शकते, इंजिनियर कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊ शकतो। आणि जर मला थोडी साशंका होती की माझं फ्युचर जर समजा काही त्यामध्ये 1-2 झालं तर मी माझ्या जॉबकडे वळेल। त्यानंतर मी समजा इंजिनिअरिंग केल्यानंतर जॉब केला, मला असं वाटलं की मला वक्ता होण्याचा क्रेज होता। मला असं वाटत होतं की लोकांनी माझ्यासोबत फोटो काढावे, म्हणजे की लोक माझ्या सेलिब्रिटी प्रमाणे माझे सुद्धा बॅनर लागावे, मंत्री संत्री सुद्धा आपल्यासाठी थांबावे, लोक फोटो काढायला आपल्यासाठी थांबावे, असं माझं स्वप्न होतं। आणि समाजामध्ये कुठेतरी चीड होती की आपल्या माध्यमातून काहीतरी आपण योगदान दिलं पाहिजे। तर त्या माध्यमातून ही वाटचाल आधीच म्हणजे अशी योजनाच केली होती, तर आता सुरू आहे। एक कवी आपल्यामध्ये सुरुवातीपासून होता की आता जेव्हा तुम्ही एक वक्ते बनलात किंवा कवी बनलात तेव्हापासून तुम्हाला असं वाटलं की सुरुवातीपासूनच आपल्या डोक्यामध्ये होतं की नाही आपल्याला कवी बनायचं आहे, आणि पहिल्यांदा तुम्ही कधी कविता लिहिली आणि कधी ती प्रस्तुत केली?
सुरुवातीला मला वक्ताच व्हायचं होतं. म्हणजे मी वक्त्यांना बाळासाहेब ठाकरेंना ऐकायचो. मी नंतर राहत इंदोरींना भरपूरदा ऐकायचो. मला असं वाटायचं की मी वक्ता झालो पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा राज ठाकरे आहे, मी कुठल्या पक्षाचा वगैरे नाही आहे, पण मी जो वक्ता उभा राहते भाषण करायला, तो उभा कसा राहतो, माईक कसा पकडतो, पहिलं फर्स्ट प्रिपेरन्स त्याचा काय असते, अपिअरन्स काय असते, लोकांकडे बघण्याची त्याची दिशा काय असते, तो पहिली नजर कुठे टाकतो. म्हणजे एवढी मोठी गर्दी आहे आणि अंधारात त्याला प्रत्येक माणूस दिसत आहे असं त्याला प्रत्येकाला तो भासवतो, म्हणजे हा व्यक्ती माझ्याकडे बघून भाषण करत आहे. मला हे सगळे गुण आत्मसात करायचे होते, म्हणून मला वक्ता बनायचं होतं. त्यानंतर मी वक्ता तर म्हणजे वक्तृत्व स्पर्धा करायला लागलो आणि मला ते जमतच नव्हतं. म्हणजे एका 7 मिनिटाच्या साच्यामध्ये बांधून बोलणं, आता ते काही लोकांना फार उत्तम जमतं, पण ते मला जमायचंच नाही. मग असं वाटलं, मग मी व्याख्यान सुरू करतो. माझ्या गावाकडे एका व्यक्तीने माझे गणपतीला व्याख्यान ठेवलं. भरपूर पाऊस आला व्याख्यान सुरू असताना आणि मी ते 20 मिनिटाचं व्याख्यान पाठ केलं होतं. त्यासाठी मी 20 दिवस लावले आणि स्टेजवर गेलो. स्टेजवर त्या गावाचा सरपंच होता. सरपंच, पाऊस सुरू झाला, आधी तर कुत्रा आला, कुत्रा माझी बंगाली ओढायला लागला. आता कुर्ता ओढायला लागला, सगळे लोक मला हसत होते. त्यानंतर पाऊस सुरू झाला, त्या गावाचा जो सरपंच होता तो डोक्यावर खुर्ची घेऊन खाली उतरला. अच्छा. मला असं वाटत होतं की माझं भाषण कम्प्लीट झाल्याशिवाय हा व्यक्ती मला पैसे देणार नाही, मला 500 रुपयाची गरज होती, पैशाची आवड त्याच्यासाठी. तर लोक सगळे उठून गेले आणि मी माझं पूर्ण भाषण संपवलं आणि पूर्ण ओलाचिंब होऊन मी त्या आयोजकाकडे गेलो. भाऊ माझे 500 रुपये द्या म्हटलं. तर तो प्रवास असा होता. नंतर मी सुरू केलं तर लोक माझ्या भाषणात झोपायची. म्हणजे मला ते जमत नव्हतं लोकांना हँडल करणं. सुरुवातीला तर मला असं वाटलं की माझं भविष्य धोक्यात आहे. बरोबर. मग पण मला याच क्षेत्रामध्ये राहायचं होतं. तर मग असं वाटलं कवी व्हायचं आपण. मग मी राहत इंदोरी, कुमार विश्वास, तैजी भापी या लोकांना ऐकायला लागलो. हिंदीचे कवी याच्यासाठी ऐकत होतो कारण त्यांचं सादरीकरण हे फार उत्तम असायचं आणि म्हणून मी त्यांना कोरोनामध्ये 3-3 तास ऐकलं. राहत इंदोरींना 3 तास ऐकायचो मी दररोज. तर त्यावर प्रॅक्टिस करायचो. आणि मग सुरेश भटांना मी वाचलं, त्यांची कविता उदाहरणार्थ, इतकेच मला जाताना सरणावर कडले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. मग मी दुसरी कविता माझ्याप्रमाणे केली की तुला मनवायचे सांग कोणते करू बहाने, उखाणे तुझ्यासारखे सखे मला येत नाही. म्हणजे त्या लहेजातल्या कविता मी करायला सुरुवात केली. त्या लोकांना आवडू लागल्या. पण मी इकडे तिकडे बघितलं की सगळे लोक हे प्रेमावरच कविता करायचे. मला असं वाटलं की समाजाची गरज दुसरी आहे. तर म्हणून मी प्रेम आणि विद्रोह एकत्र केला. मग मी कविता लिहिली, तिचा माझ्यासाठी विद्रोहाचा असा गुलाब यावा, ती क्रांती घेऊन यावी, दिल माझाही इन्कलाब व्हावा, मुमताजसाठी लढणारे शहाजहानही थोडे व्हावे, पण देशासाठी मरणाऱ्यांचा सैलाब मोठा यावा. ती कविता लोकांना फार प्रतिसाद लोकांनी दिला आणि माझं सादरीकरण जसं मी प्रॅक्टिस करायचो ते उत्तम व्हायला लागलं. लोक मला बोलवायला लागली. मग असंच 2 मिनिटाचे 4 मिनिट, 4 मिनिटाचे 8 मिनिट असं मी स्टेजवर माझी प्रॅक्टिस होत गेली. मग मला असं वाटलं की मी 15 मिनिट अर्धा तास बोलू शकतो. तर ते सहज मग घडत गेलं. मग भाषणाला सुरुवात केली. लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळाली आपल्याला? लिहिण्याची प्रेरणा मला बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक नावाचं एक वर्तमानपत्र काढलं होतं. तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा काढली आणि सगळ्यात जास्त मी प्रेरणा जी घेतली असेल तर लहर की बरखा नावाचं एक पुस्तक आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं. आणि त्यामध्ये एवढं जबरदस्त साहित्य आहे. म्हणजे तुकडोजी महाराजांनी जेव्हा कविता लिहिल्या तर त्या कवितांवर, त्या भजनांवर बंदी इंग्रजांनी आणली होती. त्याच्यामुळे भारतामधल्या लोकांचं आणि इंग्रजांचं युद्ध झालं. यावली शहीद, नंतर इकडे आमच्याकडे पाथरोड गाव आहे, आमचं चांदूर रेल्वे आहे, नंतर इकडे चिमूर आहे, चिमूरची क्रांती म्हणते. तर ते भजनावर घडलेली आहे. झाड झळुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे, आते है नाथ हमारे, नाथ गांधींना म्हणायचे. तर लहर की बरखामध्ये त्यांनी काही ओळी वापरल्या की तरबूज जैसे काटते वैसा नतीजा पाओगे, आगे कदम धरना नहीं वरना मौत के मुँह जाओगे, क्या अक्ल खाली है तुम्हारी भूत ने शैतान ने, सीधा शिकाया ही नहीं तुमको किसी भगवान ने. बघ एवढं खतरनाक लिखाण तुकडोजी महाराजांचं होतं. मला वाटलं यार असा कवी व्हायला पाहिजे. बरोबर. आणि तुकडोजी महाराजांची तुलना आपण कोणाशी करूच नाही शकत, कारण का त्यांचं एक अलग व्यक्तिमत्व होतं. अलग लहेजा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी ग्रामस्थांसाठी त्यांचं एक ओळही आहे,
पहिले गावाला किंवा देशाला स्वच्छ करण्याआधी घरापासून सुरुवात करा, त्याच्यानंतर गावापासून. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, महाराजांची ती ग्रामगीतेच्या ओळी आहे. ग्रामगीतेच्या म्हणून मी तुकाराम गाथा असो किंवा बाबासाहेबांचा मूकनायक असो, हे साहित्य सगळे वाचून मला लिहिण्याची प्रेरणा त्या ठिकाणी मिळाली. बेधुंदकार यामागचा अर्थ काय? बेधुंदकार हा जो विषय आहे, मी तुम्हाला जसं सांगितलं, मी सुरुवातीला सुरेश भटांना वाचून गझल लिहिण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे प्रयत्न करत होतो. आणि गझल या प्रकारामध्ये मीटर, नंतर त्याची लगावली, त्याचं वृत्त म्हणजे मंजूघोषा आहे, त्याची लगावली असते, गा लगा गा गा लगा गा आनंद कंद, असे त्याचे वृत्त असतात, त्याचे मीटर असतात, त्याचा काना असतो, त्याचा मात्रा असतो. हे काही न वाचता मला असं वाटलं मी असं लिहिलं पाहिजे. तर ते त्या लहेजामध्ये होतं, पण मीटर मध्ये नव्हतं माझं लिखाण गझलेच्या. आता हे जे आपण गाणे ऐकतो, या जगण्यावर या मरण्यावर शतदा प्रेम करा, हे गझल आहे, पण याच्या मागे फार मोठे परिश्रम आहे, मीटर मध्ये आहे. पण आपण जी मुक्तछंद कविता लिहितो ती पेटीमध्ये बसवता येत नाही. बरोबर. हे मीटर मध्ये लिहिलेल्या गझला ह्या पेटीमध्ये बसवता येतात. म्हणून मी तसं लिहिण्याचा प्रयत्न केला, पण ते आलंच नाही. पण ते लोकांना आवडायचं मी जे लिहायचे. आणि काही जे जाणकार प्रस्थापित साहित्यिक लोक होते त्यांचे मला फोन यायचे की गझलेसाठी फार मोठी तपश्चर्या लागते आणि तू स्वतःच्या कवितांना गझल म्हणतो, म्हणून ही तू आता लिखाण करू नको. तर मी म्हटलं सर मला काही त्यातलं कळत नाही, पण लोकांना हे आवडतं, याच्यानंतर मी गझलेला कविताच म्हणणार, मी गझल त्याला नाव नाही देणार. म्हणून माझं लिखाण हे लोकांना आवडायला पाहिजे किंवा आवडतं, म्हणून मी बेधुंद होऊन लिहायचो. मीटर वगैरे काही म्हणजे नसताना, म्हणून त्याला मी बेधुंद होऊन लिहिणे. म्हणून तुकडोजी महाराजांनी सुद्धा लहर की बरखामध्ये म्हटलं आहे की कविराज मैं तो हूँ नहीं, साहित्य लेखक भी नहीं, मैं हूँ प्रभु का भाट, मेरा थाट है बस एक ही, दिल में उमंगे जब उठी चलती है मेरी लेखनी, आया वही गाया वही मती गुरु के चरण से जुबने. आम्ही काही मातंबर खानदानी कवी नाही आहो, पण जे समाजाच्या पीडा आहे त्या मीटर मध्ये जरी नाही बसल्या, पण काळजाच्या मीटर मध्ये लोकांच्या बसतात. म्हणून आम्ही लिहिण्याचा बेधुंद होऊन लिहिण्याचा प्रयत्न करतो, म्हणून ते बेधुंदकार लावलं नावासमोर. तुमच्या लिखाणामध्ये विद्रोह आहे, तो व्यवस्थेशी निगडित आहे, व्यवस्थेशी रिलेटेड आहे की मानसिकतेशी? म्हणजे एक मानसिकता असते आपली की याने चालायचं, की व्यवस्था जे सिस्टम आपण एका शब्दात म्हणू शकतो? बघा, मानसिकतेतूनच व्यवस्था निर्माण होत असते. बरोबर. जर आणि सत्ता आणि व्यवस्था ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. जर तुम्ही व्यवस्थेकडे बघता तर व्यवस्था इथपासून सुरू होते की आपण एखाद्या, समजा आरक्षणाची लढाई आहे, तर आरक्षणाची लढाई आपण लढत आहे, तर ती व्यवस्था आपण बदलवत आहे, बरोबर, बदलवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आपण ज्या नेत्याला घेऊन लढत आहे, तो नेता म्हणते आरक्षण भेटलं पाहिजे, आरक्षण भेटलं पाहिजे, पण तो नेता रिटायर्ड झाल्यानंतर त्याच्या मुलीला, त्याच्या मुलाला तिकीट देण्यासाठी समोर असतो आणि आपल्याला डावलतो, समजा गरिबांच्या पोरांना डावलतो. तर ही झाली व्यवस्था. तर अशा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की आता राजा हा राणीच्या पोटातून जन्माला येणार नाही, तर तो मतदारांच्या मतपेटीतून जन्माला आला पाहिजे. तर ही व्यवस्था बदलण्याचं काम बाबासाहेबांनी सांगितलं होतं. तर या व्यवस्थेच्या विरोधात आपण हा सगळा एल्गार आहे. बरं, आपण CJPच्या प्रोटेस्टमध्ये नागपूरला सामील झाले होते, आपण आला होता तिथे, आणि आपण एक वाक्य बोललं होतं. ते वाक्य आणि त्याचा अर्थ काय? हो, सुरुवातीला आपली चर्चा झाली. ते वाक्य कुठल्या तरी कवीचा, हिंदीमधले कवी आहे रवीश कुमार, पत्रकार आहे फार मोठे आपल्या भारतीय देशाचे, ते नेहमी वापरत असतात की जो इस पागलपन में शामिल नहीं होंगे वो मारे जाएंगे. मारे जाएंगेचा अर्थ असा की व्यवस्थेशी मारे जाएंगे या धर्म को लेकर मारे जाएंगे. कारण का CJPच्या प्रोटेस्टमध्ये एक मुद्दा नीट पेपर लीकचा होता आणि त्याच्यानंतर तो पॉलिटिकली एवढा गुंडाळला गेला की त्यामध्ये अनेक प्रश्न आले. पॉलिटिकली लोक येऊन राहिले आहे, कोणी समाजातील लोक येत आहे, म्हणजे धर्म समभाव तिथे असं दिसलंच नाही. तिथे प्रत्येक धर्माला टार्गेट केल्यासारखं झालं. आणि कोणी बोलले की प्रत्येक धर्माचं, आता मी नाव नाही घेणार डायरेक्टली, पण प्रत्येक धर्माने आपापल्या पद्धतीने त्या याच्यावर बोलले. जेव्हा की मुद्दा होता पेपर लीकचा, स्टुडंटच्या भविष्याचा, मुलांचा जीवनाचा होता, पण त्याला वेगळ्या आगळ्या रीतीने घेतला. तर याचा अर्थ कुठे जाईल?
पेपर लीकच्या दृष्टीने, मुलांच्या व्यवस्थेकडे, की धर्माकडे? लक्षात घ्या, CJP मध्ये किंवा ते प्रोटेस्ट मध्ये जे मुलं आले होते ते मुलं पेपर लीक साठीच आले होते, पेपर लीकच्या विरोधात लढायलाच आले होते. पण या पोरांना जेव्हा एखादा व्यक्ती अराजक म्हणतो आंदोलन करताना, आपण आता तुम्ही धर्माचा विषय घेतला की असे लोक आले होते आणि ते, पण तुम्ही दुसरा मला मुद्दा जर विचारला असता की आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अराजक सुद्धा म्हणत होता, तो पेपर लीकवरही सुद्धा बोलू शकला असता. तर भाग तोच आहे, तो विषय तोच आहे की पोरं त्या ठिकाणी आले होते, पण या पोरांच्या हातामध्ये जेव्हा तुम्ही झेंडे देता धर्माचे, तर हे पोरं तुमच्यासाठी धर्माचे तुमच्यासाठी हे सैनिक असतात. आणि मात्र जेव्हा हेच पोरं, तुमच्याच धर्माचे पोरं, जेव्हा पेपर लीकच्या विरोधात तुमच्या विरोधात आवाज उठवतात, तेव्हा हे पोरं तुमच्यासाठी अराजक होतात, हे आतंकवादी होतात, खलिस्तानी होतात, पाकिस्तानी होतात. या पोरांना जेव्हा हे पोरं प्रश्न विचारतात, CJPच्या आंदोलनात आले, आपल्या संविधान चौकात आले, तर तुम्ही म्हणता की हे तुकडे गँगचे आहे, हे देशविरोधी नारे लावतात, हे आतंकवादी आहे, खलिस्तानी आहे. कारण का त्यावेळी असंही झालं होतं की दिल्लीला जेव्हा जंतर मंतरवर प्रोटेस्ट सुरू होता आणि एवढे दिवस जेव्हा सारखं कोणी ना कोणी येत होतं, त्या याच्यामध्ये काही भागांमध्ये कोणी पर्टिक्युलर व्यक्ती येऊन रामांना बोलत होता की सीता के पति का नाम लेकर नीता के पति के घर में मतलब पैसे डाल रहे, या फिर जो भी है उनका जो भी पर्टिक्युलर जो भी उन्होंने बोला होगा. तर त्या याच्यामध्ये ते बोलल्याच्या नंतर ऑब्व्हियसली कोणीही असो ते बोलणारच की जेव्हा तुम्ही स्टुडंटच्या याच्यासाठी लढून राहिले आहात, तुम्ही पेपर लीकसाठी बोलत आहात, तर मग धर्माचा विषय का बरं? तुम्ही पेपर लीकसाठी बोला ना, म्हणजे तुम्हाला अभ्यासासाठी बोलायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा विषय धर्माचाच नाही आहे. मुळात जेव्हा तुम्ही मुद्दा उचलून राहिले, आता पेपर लीकचा मुद्दा होता, तर पेपर लीकच्या मुद्द्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं की सीता के पति का नाम लेकर, काय होतं समोरचं, नीता के पति का घर भर रहे, नीता के पति का घर भर रहे. राम मंदिरामध्ये चोरी झाली, त्याचा जो पैसा आहे, एज्युकेशन सिस्टीमवर जो पैसा खर्च व्हायला, एकीकडे तुम्ही म्हणता एज्युकेशन सिस्टीमवर खर्च करायला आमच्याकडे पैसा नाही, दुसरीकडे राम मंदिरामध्ये चंदा चोरी होते, त्यावर तुम्ही साधी SIT चौकशी सुद्धा टाकत नाही. तर कित्येक पैसा चोरी होऊन राहिला, तो जात कुठे आहे, तो कोणाच्या इलेक्शन मध्ये वापरण्यात येणार आहे. तर कुणाल कामरे यांनी तोच प्रश्न विचारला होता तिथे. तर एज्युकेशन सिस्टीमवर तुम्हाला खर्च करायला पैसा नाही आहे, आणि दुसरीकडे तुम्ही दुसरीकडे चोरी जर झाली तर तुम्ही त्यावर शांत राहता, म्हणजे हा पैसा तुमच्या घरी जात आहे म्हणून तुम्ही शांत आहात. तर त्या विरोधात आंदोलन वगैरे किंवा त्यावर प्रश्न विचारण्याचा लोकांचा काही अधिकार नव्हताच. कारण याच्या यादी आता तुम्ही बघता की सत्ताधारी पक्षाचे जे भारतीय जनता पक्षाचे जे हे आहे, आपल्या अध्यक्ष आहे सध्या देशाचे, तर त्यांच्या रथासमोर हनुमानजीला भाजपचा झेंडा हातात घेऊन नाचवण्यात आलं. रामाच्या मंदिरामध्ये चोरी झाली तेव्हा धर्मभ्रष्ट झाला नाही. म्हणजे आम्ही आमच्या घराघरामधून अयोध्येचं मंदिर बांधण्यासाठी वर्गणी गेली, बरोबर. तर आमचं मन दुखते ना, राम आमचंही दैवत आहे. माझ्या घरी, स्वतःच्या घरी, आमच्या गावामध्ये भागवत सप्ताह होते. प्रभू श्री रामचंद्रांच्या नवमीला, रामनवमीला सगळ्या लोकांचं आपल्या महाराज लोकांचं मुक्काम माझ्या घरी असतं. माझ्या वडिलांनी दरवर्षी पंढरीची वाडी पायदल केली आहे. रामाची भक्ती माझे वडील करतात. आम्ही सुद्धा आमच्या भजनामध्ये म्हणतो, रामा तुझे कोमल नाम घेता, संतोष वाटे बहुपार चित्ता, बापा दयाळा मज भेट द्यावी, दारिद्र्य चिंता अवघी हरावी. त्या प्रभू श्री रामचंद्राच्या नावावर हे लोक धंदा करतात, बरोबर आहे. तर तो पैसा एकीकडे तुम्ही म्हणता, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात आमच्याकडे शाळा चालवण्यासाठी 2000 कोटी रुपये नाही, आणि दुसरीकडे भरमसाठ पैसा लुटल्या जात आहे, आणि तो जात कुठे आहे. तर त्यांनी हा प्रश्न विचारला. तर असा विषय होता तो. बरं, ज्या कारणासाठी हे प्रोटेस्ट झालं होतं ते एकदाच निपटलं, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला. आता काय वाटते की एज्युकेशन सिस्टममध्ये बदलाव येईल, याच्या पुढे पेपर लीक होणार नाही, किंवा याच्या पुढे या व्यवस्थेवर काहीच परिणाम पडणार नाही, एका राजीनाम्यामुळं सर्व सिस्टम व्यवस्थित होईल? बघा काय असते की तुम्ही चिमणीची कथा ऐकली असेल की जंगलाला आग लागते आणि सगळे पक्षी, सगळे जनावर बघत असतात,
पण एक चिमणी असते जी चोचीमध्ये पाणी घेऊन त्या जंगलाची आग विझवत असते. एक कावळा येते, तिला विचारते, चिमणी तू मूर्ख आहे का, की या सगळ्या जंगलाला आग लागलेली आहे, आपल्याकडून ते आग विझवणं शक्य नाही, तरी तू आपल्या एवढीशा चोचीमध्ये एवढसा पाण्याचा थेंब घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. ती चिमणी असं उत्तर देते की माझं नाव हे आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये येईल किंवा आलं पाहिजे. तर ही ती लढाई होती. व्यवस्था कोणती आहे किंवा आता कुठली आहे, म्हणजे असं झालं की सासूसाठी वाटणी केली आणि शेवटी सासूस आमच्या वाटेला आली. बरोबर आहे. म्हणून आमची लढाई ही शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठीच आहे. आम्ही सुरुवात केलेली आहे. आता हे सरकार घाबरलेलं आहे. 20 जुलैला या देशाच्या सरकारला हा देश सोडून पळावं लागलं असतं जर विरोधी पक्षाने सुद्धा थोडा जोर लावला असता. पण आपल्या देशाचा विरोधी पक्ष हा कमजोर ठरला. तो तितका खंबीर नाही आहे, कारण त्यांना असं वाटतं की ही कॉम्पिटिशन ते करत आहे इथल्या युथची. तर त्या विषयाने सुद्धा आम्ही थोडं मागं राहिलो किंवा एक मोठी लढाई जिंकली असं मला वाटतं. आणि येतो सुरुवात आहे. पिक्चर अभी बाकी आहे. तर जे अभिजित दिपके आहेत, झारखंडमध्ये सुद्धा सेम प्रोटेस्ट सुरू आहे आणि त्या प्रोटेस्टसाठी ते नकार देत आहे. कुठे ते बोलल्या जात आहे की माझी तब्येत व्यवस्थित नाही आहे, मला टायफॉइड झालेला आहे. त्याच्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी बाल्कनीमध्ये जाऊन ते कोक पीत सगळ्यांना हाय हॅलो करून राहिले आहेत. याच्यावर आपल्याला काय वाटतं? नाही बघा, अभिजित दिपकेंनी असं म्हटलं नाही. पहिली गोष्ट, अभिजित दिपकेंनी आधी त्यांची तब्येत खराब होती, प्रकृती खराब होती, नंतर त्यांनी मीटिंग घेतली आहे. नंतर अभिजित दिपकेंनी स्वतः कॉक्रोच पार्टीने, मी काही कॉक्रोच पार्टीचा प्रवक्ता नाही मॅडम, पण तरी माझ्या माहितीप्रमाणे मी त्यांचे पूर्णतः समर्थन करत नाही. मी जे सत्य आहे ते सांगतो तुम्हाला. कॉक्रोच पार्टीने एक पत्र जारी केलं, आम्ही झारखंडच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आहोत आणि काही दिवसांमध्ये आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी आमचं शिष्टमंडळ येईल. पण तिथे असं झालं आहे की काही भारतीय जनता पक्षाचे जे गुंड आहे, ज्यांनी जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हटलं, तेच त्यांना तिथे विद्यार्थी म्हणत आहे, हक्कासाठी लढणारे. आता ती लोक त्या आंदोलनाला हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. तर ह्या सगळ्या जे टीम आहे, आज नेहा बोरा जी नावाची मुलगी होती, ती AISFची त्या ठिकाणी गेली आणि तिथल्या काही मनुवादी विचारधारेच्या लोकांनी तिला त्या स्टेजवर येऊ दिलं नाही. तर ही आणि दुसरा जो एक मुलगा होता त्या ठिकाणी उपोषण करत होता, त्याने सुद्धा सांगितलं की आम्हाला या देशामधल्या सगळ्या विद्यार्थ्यांची गरज आहे, अभिजित दिपकेंची सुद्धा गरज आहे, विरोधी पक्ष नेत्याची सुद्धा गरज आहे, जो आम्हाला समर्थन करेल ही त्याची गरज आहे आम्हाला. म्हणून सगळ्यांचं समर्थन आहे. आता आपापली भूमिका असते. पण लेटर द्यायच्या अगोदर त्यांनी व्हिडिओ एक सोशल मीडियाला टाकलेला की मला टायफॉइड झालेला आहे, त्याच्यानुसार मी जाऊ नाही शकत आहे. लगेचच दुसऱ्या दिवशी ते आल्याच्या नंतर मग कुठे ना कुठे असं झालं की BJP सरकारला टार्गेट केलं जात आहे, म्हणून असं होऊ शकते का? नाही, BJPचं सरकार आहेच नाही तिथे. इथे महाराष्ट्रात आपल्या BJPचं सरकार आहे, तिथे काँग्रेस आहे, काँग्रेसचे समर्थन करत आहे बा, म्हणून BJP इकडे आहे तर BJPला इकडे टार्गेट करू, काँग्रेसला तिथे समर्थन देऊ, असा काहीच विषय नाही. तिथे सुद्धा CJPचे लोक गेलेले आहे. आणि असं नाही की प्रत्येक ठिकाणी अभिजित दिपकेंनीच जायला हवं, कारण अभिजित दिपके पण ते सोबतचे जे आहे त्यांनाही पाठवलं नाहीये, कारण का झारखंड जाईल ना ते. त्यांनी आता पत्र जारी केलं, मी तुम्हाला सांगितलं मी CJPचा प्रवक्ता नाही मॅडम, पण त्यांनी जायला पाहिजे. मी त्यांना सजेशन देईल, तुम्ही जसं देतात मी त्यांना म्हणतो की तुम्ही जायला पाहिजे, आम्ही येऊ. बिलकुल. विद्रोही साहित्य लिहिण्यावर आपल्याला कधी टीका झाली, किंवा टीका म्हणण्यापेक्षा कुठे आपल्याला कमी लेखल्या गेलं किंवा एक टार्गेट केलं गेलं? ही परंपरा आधीपासूनच आहे. जेव्हा तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा लिहिली तर त्यांची गाथा ही इंद्रायणी नदीमध्ये त्यांची गाथा बुडवण्यात आली आणि तिथल्या भट लोकांनी त्यांचा खून केला. नंतर त्यांचं ते वैकुंठ गमन दाखवलं. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हे सर्वसामान्य लोकांना समजली पाहिजे म्हणून मराठीमध्ये लिहिली. तर इथल्या मनुवादी विचारधारेच्या लोकांनी त्यांचा सुद्धा छळ केला. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अस्पृश्यांसाठी लढा दिला, मूकनायक लिहिला, आपला प्रबुद्ध भारत लिहिला, असे नंतर 5 असे वर्तमानपत्र लिहिले आणि अनेक पुस्तकं लिहिली, त्यांचा सुद्धा छळ केला. आणि या लोकांचं साहित्य वाचून मी सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न करतो. लोक असे करतातच. तुमच्या कवितेचा सर्वात मोठा विषय व्यवस्था आहे, समाज आहे, प्रेम आहे की संघर्ष आहे? सगळ्याच आहे.
प्रत्येक एक वैयक्तिक आपल्या वैयक्तिक क्षेत्रामध्ये प्रत्येक एक चळवळ आहे. प्रेम सुद्धा एक चळवळ आहे. असं म्हटलं जाते की जो लेखक असतो तो आत्मविचार करतो आणि त्याच्यानंतर ते त्याच्या लेखणीमध्ये येते. आपल्याला काय वाटते, पहिले लिखाण की पहिले विचार? पहिले विचार त्याच्यानंतर लिखाण. आपण एक पुस्तक लिहिलं आहे, त्या पुस्तक लिहिण्यामागचं काय उद्देश होता आणि कुठून आपल्याला ही भावना आली की नाही आपण एक पुस्तक लिहावं म्हणून? माझं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालं, आता तुम्ही उल्लेख केला. मागच्या महिन्यामध्ये या महाराष्ट्राच्या देशाचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार सत्यपाल महाराजांच्या त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. तो एक विद्रोही कविता संग्रह जिंदाबाद नावाचा, आणि त्याचं टायटल आहे सत्य न्याय संघर्ष जिंदाबाद. म्हणजे या देशामध्ये सत्य हे जिंदाबाद असलं पाहिजे, न्याय हा जिंदाबाद असला पाहिजे, आणि प्रत्येकाचा अन्यायाच्या विरोधात लढतानाचा संघर्ष सुद्धा जिंदाबादच असला पाहिजे. आणि त्यामागील ते पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश हाच आहे की चळवळीमध्ये जे लोक काम करत आहे किंवा या देशामध्ये वेगवेगळ्या संप्रदायामध्ये जी घुसखोरी झालेली आहे ती घुसखोरी लोकांच्या लक्षात आली पाहिजे. गांधींचा अपमान होतो, लोक बोलत नाही. बाबासाहेबांचा अपमान होतो, हा देश पेटून उठत नाही. आणि म्हणजे प्रधानमंत्र्याला शिवी दिली म्हणून प्रधानमंत्री रील काढतात, पण राष्ट्रपित्याला लोक फेसबुकवर ट्विटरवर त्यांची धिंड काढल्या जाते आहे ना. तर म्हणजे बाबासाहेबांच्या परभणीमध्ये तुमच्या लक्षात असेल, परभणीमध्ये बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान करण्यात आला. तर मोठं या देशामध्ये अराजकतेचं एक काहूर माजलेलं होतं. तर आपण बघू शकतो की आता जी परिस्थिती गंभीर होत आहे त्या गंभीर परिस्थितीवर हे झालेलं लिखाण आहे. वारकरी संप्रदायामध्ये अनेक मनुवादी लोकांनी स्वतःला कीर्तनकार म्हणून घेतात आणि अनेक मनुवादी लोकांनी वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी केली. जे वारकरी संप्रदायाला म्हणतात की वारकरी संप्रदाय हा फक्त हिंदू धर्माचा आहे. पण तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. देवाचं तुकडोजी महाराज म्हणतात की देवाचं नाही जातीपात, देव भक्ताचाची जातीवंत, तेथे नसावा भक्तांचा पंथ देवडा माझी. देव महार मांग चांभार, देव भंगील भानी वडर, देव माडी ब्राह्मण कुंभार सर्व जाती. देवाला कोणतीच जात नाही आहे. आणि काही महाराज लोक देव फक्त आमच्या धर्माचे आहे. बरोबर. म्हणजे राम म्हणजे फक्त हिंदू धर्माचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी लढाई दिली, मुसलमानांचा राग केला. अशी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे असो किंवा असे अनेक कीर्तनकार आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगतात. आणि सर्वसामान्य भोळे जे नागरिक असतात गावातले, वारकरी संप्रदायातले, आमच्यासारखे, आमच्या आईवडिलांसारखे भाविक जे लोक असतात, महाराज सांगतात रावणाले 10 तोंड होते, कुंभकर्ण 6 महिने झोपायचा. तर हे बिचार भोळे लोक हे ऐकतात. म्हणून यांच्यावर जबाबदारी आहे की आपण जनतेला काय सांगायचं आणि जनतेनं काय ऐकायचं, काय घ्यायचं, ही जनतेची सुद्धा जबाबदारी आहे. ह्या घुसखोरीच्या विरोधात ते लिखाण आहे की तुका सांगतो मनुवादाची खातिरदारी करतो, वारकऱ्यांची मंबाजी मोठी हुशियारी करतो, शिवरायांच्या अपमानावर बोलत नाही पण हुजरेगिरी पेशव्यांच्या दरबारी करतो, डोक्यावरती घालून वारकऱ्यांची टोपी, काड्या टोपी सोबत आपली यारी करतो, खरा तुकोबा अजून आम्हा कळला नाही, परंपरा आहे म्हणून आम्ही वारी करतो, आणि सत्य तुकोबाचे कधीच हा बोलत नाही, आणि तुकोबांवर कीर्तन मोठा भारी करतो. अशी सगळी परिस्थिती सुद्धा निर्माण, या कविता त्या सगळ्या जिंदाबाद मध्ये आहे आणि हेच त्यामागचा उद्देश होता. आपल्याला काय वाटते की एज्युकेशन सिस्टम किंवा देशाला चालवण्यासाठी एक व्यक्तिमत्व असं पाहिजे की जे प्रत्येक देशाचा विचार करणार, प्रत्येक माणसाचा विचार करणार, साध्या लहान बाळापासून तर मोठ्या वयोगटातील लोकांचा विचार करणार. काय वाटते, एज्युकेशन मस्ट आहे की हे सध्या व्यवस्था चालू आहे किंवा जी परिस्थिती सुरू आहे, काय वाटतं याच्यावर? बघा, एज्युकेशन मस्ट आहे. बाबासाहेबांनीच आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा विचार दिलाय. त्यांनी असं सुद्धा म्हटलं असतं आधी संघटित व्हा, किंवा असंही म्हटलं असतं की आधी संघर्ष करा. पण बाबासाहेब आंबेडकरांनी शिका हा शब्द टाकला. म्हणून आपल्याला आधी शिक्षण घेण्याची गरज आहे. मी वक्ता आहे आणि मी इंजिनियर आहे. मी आपल्याच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटीमधून इंजिनिअरिंग केली. आणि मी जेव्हा भाषण द्यायला जातो तर मी जेव्हा सांगतो की मी इंजिनियर आहे, आय एम अ मेकॅनिकल इंजिनियर, तेव्हा तो इम्पॅक्ट वेगळा पडतो. पण मी 10वी नापास आहे. तो गाडगे बाबांचा काळ गेला. आताची लोक फार हुशार आहेत. गाडगे बाबांच्या कीर्तनामध्ये फार हुशार लोक बसायचे, ते ऐकायचे. पण आताच्या प्रत्येक व्यक्तीला वाटते की मै ही बडा,
हाथी चला तो मैं चढू, सत्ता मिली तो मैं बढू, यह क्यों नाही कहता की मैं भी देश के खातीर लढू, अशी भावना कोणातच नाही आता सध्या. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं शिकलं पाहिजे. कारण तुम्ही जर एखाद्या भाषणाला गेले, तुमच्याजवळ डिग्रीच नाही आहे, बरोबर, आणि तुम्ही 10वी नापास आहात, आणि तुमच्या भाषणामध्ये एखादा PhD झालेला माणूस बसलाय, तुम्ही त्याला ज्ञान देत आहात की हे असं असते, तो माणूस तुम्हाला विचारेल मी स्वतः PhD झालो आहे आणि तू 10वी नापास मला ज्ञान देण्याचा प्रयत्न करत. म्हणून एज्युकेशन हे फार मस्ट आहे आणि प्रत्येकानं शिकलं पाहिजे, फार मोठं झालं पाहिजे, कारण शिकणाऱ्याची झोडी ही कधीच खाली राहत नाही. आपल्याला काय वाटतं की देशामध्ये जी व्यवस्था चालू आहे सध्या, युवक जे आहेत ते एका प्रकारे धर्माकडे वळून राहिले आहे, कुठे सिस्टम विरुद्ध लढून राहिले आहे? काय वाटते आपल्या देशामध्ये जास्त धर्माला महत्त्व दिले जाते बाकी सर्व गोष्टींच्या तुलनेमध्ये? जसं एज्युकेशन झालं, मेडिकल हेल्थ झाली, शेतकऱ्यांच्या विषयावर सुद्धा झालं. प्रत्येक विषय जो आत्ता ज्या विषयावर लोक मरून राहिले, शेतकऱ्यांची अशी म्हणजे व्यवस्था आली आहे किंवा त्यांचं असं जीवन झालं आहे की आज एक शेतकरी मुलीच्या लग्नासाठी आधी कर्ज घेतो, त्याच्यानंतर लग्न करतो, कर्ज फेडता नाही आलं तर तो फाशी घेतो. बरोबर आहे. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, नेपोलियन बोनापार्ट नावाचे फार मोठे विचारवंत होते. त्यांनी म्हटलं होतं की अगर जनता अपने हक की बात करे तो उन्हें धर्म में उलझा दो. नंतर कार्ल मार्क्स यांनी सांगितलं होतं की धर्म ही अपुची गोडी आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा धर्म नावाची गोष्ट लोकांच्या डोक्यामध्ये टाकता, तुम्ही असं म्हणा की आपली एज्युकेशन सिस्टीम धोक्यात आहे, आपला देश धोक्यात आहे, आपले शेतकरी धोक्यात आहे, कर्जमाफी होत नाही आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे. या महाराष्ट्रामध्ये दररोज 30 शेतकरी आत्महत्या करतात. म्हणजे लोक मरत आहे आणि लोक तरी रस्त्यावर उतरत नाही. पण लोकांना म्हणा की उद्या आपला धर्म मरणार आहे, उद्या आज धोक्यात आहे, उद्या मरणार आहे, तर लोक आपले सगळे कामं टाकून रस्त्यावर उतरेत. म्हणून धर्म नावाची गोष्ट आपल्या देशातल्या लोकांच्या डोक्यामध्ये फार घुसवली आहे. ती आधी जोपर्यंत आपण बाहेर काढत नाही, कारण देशापेक्षा मोठा धर्म कुठलाच नाही आहे. भगतसिंगांनी जर म्हटलं असतं मी या धर्मातून येतो, मी त्या धर्माच्या लोकांसाठी माझं स्वातंत्र्य नाही, मी बलिदान दिलेलं नाही, हे स्वातंत्र्य माझ्याच धर्माच्या लोकांसाठी आहे, तर हा देश स्वातंत्र्य झाला नसता. लक्षात ठेवा. बरोबर. काय वाटते आपल्याला की या आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हणलं जाते, पण कृषीप्रधान देश फक्त म्हणण्यापुरता आहे, पण शेतकरी कृषीप्रधान सध्या नाही आहे. शेतकऱ्यांसाठी खूप आव्हानं आहेत. शेतकऱ्यांना निसर्गाशी लढावं लागते, शेतकऱ्यांना निसर्गाने साथ दिल्यानंतर सरकारशी लढावं लागते आणि त्याच्यानंतर जी छोटी मोठी कमाई राहते त्याच्यामध्ये आपला संसार चालवावा लागते. आपले विचार काय आहे याबद्दल की इन फ्युचर आता शेतीमध्ये पण युवक जे आहे, जी युवा पिढी आहे ते इंटरेस्ट सोडून राहिले, कारण का मेहनत ही जी आता लास्ट पिढी आहे तीच करू शकते. आपली जी पिढी आहे ती एवढी मेहनत घेणारी नाही आहे. आपल्याला काय वाटते की समोरच्या काळामध्ये आपला देश जो कृषीप्रधान देशाच्या नावाने ओळखला जाते, त्या देशामध्ये भूकमारी येणार शेतकऱ्यांच्या मरणामुळे? शेतकरी नावाची कंपनी किंवा शेतकरी नावाचा जो आयकॉन आहे तो कधीच मागे येणार नाही. त्याला षडयंत्र करून मागे आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता इकडे मोर्शी, वरुड, काटोल साईडला फार मोठा संत्रा आहे. नंतर आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये फार मोठ्या संत्र्याच्या वाड्या, बगीचे असायचे. आता फार कमी लोकांकडे आमच्या अमरावती जिल्ह्यात बगीचे राहिले. का बरं राहिले? कारण संत्र्याला मार्केट नाहीये, संत्र्याला भाव नाहीये. लोकांनी पराठी सोडली आणि आता सोयाबीन लोक लावत आहे, तूर लावत आहे. पण आता त्याच्यानंतरही त्यांना भाव नाहीये. कापसाला भाव नव्हता म्हणून लोकांना असं वाटलं की सोयाबीनला भेटेल, पण सोयाबीनला पण नाही. आता सोयाबीनला सुद्धा तुम्हाला सांगतो, आता माझे वडील शेतकरी आहे, तर माझे वडील जेव्हा 2008च्या किंवा 10च्या दरम्यान आधी जेव्हा आपण पेरणी करतो तेव्हा वाई मारत असतात शेतीमध्ये, तर तेव्हा नागर नेत होते. तेव्हा ट्रॅक्टर नव्हता, आता ट्रॅक्टर नेतात. बरोबर. आता मॉडर्न झाला ना, शेती मॉडर्न झाली, तर आता ट्रॅक्टर नेतात. ट्रॅक्टर मध्ये डिझेल लागते,
डिझेल महाग झालं. 2008 मध्ये 56 रुपये लिटर होतं, आता जवळपास 100 रुपये लिटर आहे, 99 रुपये लिटर आहे. तर ट्रॅक्टरचं भाडं वाढलं, डिझेलचा खर्च वाढला. पण डिझेलचा भाव याच्यामुळे वाढला कारण का तशी आपला देश पण समोर जात आहे, टेक्नॉलॉजी पण समोर जात आहे आणि त्याच्यानुसार खर्चही वाढतो आहे. तर आपण ही तुलना नाही करू शकत की 2008 मध्ये ही परिस्थिती होती आणि तीच परिस्थिती आताही राहणार. याच्याबद्दल मान्य करतो. मी काय म्हणतो, तुम्ही डिझेल 150वर न्या, आता 100वर नेलं 56 रुपयाचं, बरोबर, 150वर न्या. पण शेतकऱ्याचे भाव 2008 मध्ये सोयाबीनले 4,000 रुपये भाव होता. आज 2026 सुरू आहे मॅडम. तुम्ही म्हणता की आपला देश पुढे जात आहे, महागाईनं पुढे जात आहे का? मोहब्बत भाईचारे की दीवाने दिन ही लौटा दो, वो सस्ती दाल वो सब्जी के सुहाने दिन ही लौटा दो, ये अच्छे दिन तो अदानी और अंबानी को मुबारक हो, हमें ऐसा करो साहब हमारे पुराने दिन ही लौटा दो. आम्हाला तोच भाव द्या, मात्र डिझेलचा भाव सुद्धा आम्हाला 56 रुपये लिटर द्या. मग आता या लोकांनी 100 रुपयावर नेलो, डिझेलचा खर्च वाढला, ट्रॅक्टरचं भाडं वाढलं, मजुऱ्या वाढल्या, तरी शेतकऱ्याचं उत्पन्न वाढून नाही राहिलं. शेतकऱ्यावर कर्ज तेच आहे. दुसरी बाजू जेव्हा आपण बघतो, कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्याची फी KG1ची 10,000 रुपये आहे महिन्याची. त्याला स्कूल व्हॅन 1,000-2,000 रुपये देऊन लावावे लागतात. म्हणजे शनिवारचा ड्रेस, स्पोर्ट्सचा ड्रेस वेगळा आहे, सोमवारचा वेगळा आहे. मॅडमची सहल जाते, त्याचे पैसे वेगळे भरावे लागतात. मॅडमचा वाढदिवस आहे, DJ सांगायसाठी त्याची वर्गणी वेगळी द्यावी लागते. याच्या वडिलाच्या शेतीले लागत आहे जवळपास 2 एकर शेती माझ्या वडिलाकडे आहे समजा, उदाहरणार्थ घेतला तर माझ्या वडिलाला शेतीसाठी लागत आहे 50,000 रुपये. बरोबर. उत्पन्न होते 30,000 रुपयाचं. म्हणजे नंगा नायका क्यावर निचोडेगा क्या. आता 30,000 रुपये उत्पन्न होते, आधीच 20,000 घाट्यात आहे. पुराची फी 10,000 रुपये, त्याला 20,000 रुपये KG1 मध्येच लागत आहे. मी इंजिनियर माणूस आहे, 700 रुपयात 7 वर्ग काढले, जिल्हा परिषद शाळेचं मी मॉडेल आहे. पण आताचा विद्यार्थी हा इंजिनियर बनू शकतो का? नाही. कोट्यावधी रुपये डॉक्टर बनण्यासाठी, MBBS करायसाठी भरावे लागत आहे. म्हणून शेती टिकणं, शेतकऱ्यांच्या शेतीले पिकाले भाव देणं ही सरकारची जबाबदारी आहे. संत्र्याला मार्केट देणं, ऊसाला मार्केट देणं ही सरकारची जबाबदारी आहे. शेतकरी जर कोणी मागे आणला असेल तर त्याला एकमेव व्यक्ती जबाबदार असते, त्याला एकमेव शासन जबाबदार असते. एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून शेतकऱ्याला मागे आणण्याचं काम हे व्यवस्थेनं इथल्या सरकारनं केलं आहे. शेतकरी हा ब्रँड कधीच कमी होणार नाही आणि तो कोणाच्या बापाला झुकणार सुद्धा नाही आहे, लक्षात ठेवा. पडक्या घरात शरद धनगर नावाचे कवी म्हणतात, पडक्या घरास माझ्या साधी कमान नाही, माझा इमान कोण्या दारी गहाण नाही, ज्या पुस्तकात नाही थारा समानतेला, तो धर्मग्रंथ आहे संविधान नाही, आणि माझ्या नागडेपणाचा करतो खरा खुलासा, मी कास्तकार आहे सलमान खान नाही. म्हणून ही परिस्थिती शेतकऱ्याची आहे. आमचा बाप जरी सलमान खान नसला, पण सलमान खानची बॉडी आमच्या कास्तकाराच्या औषधाच्या माध्यमातून, त्याच्या पिकाच्या माध्यमातून घडून राहिली. ही शेतकऱ्याची ताकद आहे. याच्या पलीकडे आपण जाऊया. तर तुम्हाला तुमची जी कविता आहे ती वाचणं किंवा तोंडातून बोलून जे ऐकणं असतो, आपण ऐकणं व्यवस्थित वाटते किंवा वाचणं व्यवस्थित वाटते, या दोघांमधला फरक काय? ते ऑडियन्सवर डिपेंड करते मॅडम. पण तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला याचा, की तुम्ही नॉर्मली वाचून राहिलाय कोणता व्यक्ती, तर त्याला वाचल्याच्या नंतर तो जो वाचून राहिलाय ते वेगळी गोष्ट, पण तुम्ही जेव्हा सांगत आहे, तो जेव्हा ऐकत आहे, काय एक्सप्रेशन? नाही, मला माझी कविता सादर करताना फार आनंद होते. अच्छा. आणि मला कविता सादरीकरणाचा एक वेगळाच छंद आहे, आणि मी म्हणू शकतो छंद नाही, ती गरज आहे माझी. आणि मला त्या क्षेत्रामध्ये असं स्वतःला म्हणजे हे करून घ्यावं वाटतं की माझी कविता माझ्या मुखातूनच खूप सुंदर जाऊ शकते लोकांपर्यंत. हा, कारण की तुम्ही ते बनवली आहे तर तुमच्या अँगलने तुम्ही त्यांच्या समोर सादर करतात. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं, आजची जी युवा पिढी आहे किंवा आजची जी जनता आहे, त्यांना कविता किंवा साहित्य याच्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे, असं तुमच्यासोबत कधी एक्सपिरियन्स झालाय की जे युवा पिढी आहे किंवा नॉर्मल जे जेनझीज पण म्हणू शकतो आपण, ते आतुरतेने ऐकतात? नाही, फार लोक आहे जे साहित्याची आवड ठेवतात. प्रेमावरच्या मैफिली ऐकायला आता पुण्यामध्ये अनेक प्रेमावरच्या कवितांच्या मैफिली घेण्यात येतात, तर पोरं ऐकायला जातात, तिकीट काढून सुद्धा जातात.
नंतर दिल्लीला फार मोठे त्यांची मैफिल बसते, बहुतेक ते गाणं तुम्ही ऐकलं असेल, सादगी तो हमारी जरा देखिए, इंतजार ऐतबार आपके वादे पर कर लिया. ते तिथे गाण्याच्या सुद्धा मैफिली होतात, साहित्याच्या सुद्धा मैफिली होतात. तर लोक ऐकतात, लोक लिहितात. इंस्टाग्रामवर अनेक पोरं लिहत आहे. फक्त माझी विनंती सगळ्या पोरांना एकच आहे की तुम्ही जर एखाद्या मुलीवर एखाद्या मुलावर कविता करत असाल तर दुसरी बाजू या समाजाची सुद्धा आहे, त्यावर सुद्धा आपण थोडं तरी लिहिलं पाहिजे. तुमच्याच कविता आणि त्या तुमच्याच खूप फेवरेट आहे अशा काही प्रस्तुत कराल तर खूप छान. माझी कविता मला नेहमी लोक सादर करायला लावतात की यलगार शोषितांचा माझ्यामधून येतो, यलगार शोषितांचा माझ्यामधून येतो, आवाज बा भीमाचा माझ्यामधून येतो, माझ्यामधून येतो गांधी सुभाष बाबू, दाभोळकर उद्याचा माझ्यामधून येतो, नुसत्याच शाहिरांना पकडून काय करता, सरदार शाहिरांचा माझ्यामधून येतो, तुकड्यास पाहिजे तो मी इन्कलाब आहे. तुकडोजी महाराज. तुकड्यास पाहिजे तो मी इन्कलाब आहे, विद्रोह खंजरीचा माझ्यामधून येतो, रंगास सावड्या समजू नका निकामी, विठुराय पंढरीचा माझ्यामधून येतो. अरे वा. ही माझी फार आवडती कविता आहे. अच्छा. जिंदाबाद हे पुस्तक आपण लिहिलं, जिंदाबाद पुस्तकाचा अर्थ काय आहे आणि ते पुस्तक आपण ज्या वेनी लिहिलं, म्हणजे जे आपलं सादरीकरण होतं की तुम्हाला या पुस्तकामागनं हा संदेश द्यायचा आहे, तर याच्या मागची स्टोरी. मी मगाशी सांगितलं की जिंदाबाद हे फक्त क्रांती म्हणजे रस्त्यावर उतरण्यासाठी नाही आहे, तर हा जो मानसिकतेचा रस्ता आहे तो रस्ता साफ करण्यासाठी आहे. ते पुस्तक आहे अंधश्रद्धेच्या विरोधात, ते पुस्तक आहे इथल्या संप्रदायांमध्ये झालेल्या घुसखोरीच्या विरोधात, आणि त्या पुस्तकांमध्ये जे आपल्या देशामध्ये हिंदू मुस्लिम वाद लावण्यात आला महापुरुषांचे नाव घेऊन, जसं छत्रपती शिवाजी महाराजांवर एक कविता आहे की आता ती कविता मला ते आठवत नाही, शिवाजी महाराजांवरच आहे. नंतर आपल्या महाराष्ट्रामधून काही लोक सत्ता परिवर्तन करून गुवाहाटीला गेले, तर त्यावर सुद्धा म्हणजे ते लोक महाराजांचं नाव घेतात. म्हणजे हे आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे की जी लोक आपल्या म्हणजे ज्या महाराजांच्या स्वराज्यामध्ये एक व्यक्ती सुद्धा त्यांना त्यांचे मावळे कधी गद्दार झाले नाही, ही लोक महाराजांचं नाव घेतात ना, ते इथल्या सत्तेशी गद्दारी करून, इथल्या लोकांशी जनतेशी गद्दारी करून ते गुवाहाटीला गेले, तर ते महाराजांचं नाव घेतात. त्यावर सुद्धा मी कविता केली की शिवबा तुझी लढाई चालूच ठेवतो मी, पण फौज मावळ्यांची गद्दार होत आहे, पैशात लोकशाही बेकार होत आहे, अशा प्रकारची ती कविता होती. तर अशा प्रकारच्या अनेक कविता त्यामध्ये आहे. अरे वा. तुम्हाला काय वाटतं या समाजामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये कवीची गरज आहे की नेत्याची? दोघांची गरज आहे मॅडम. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायचं आहे, आणि या देशामध्ये क्रांती जी घडवली, संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आपण जयंती साजरी केली 1 ऑगस्टला, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं फार मोठं योगदान आहे या महाराष्ट्राला उभं करण्यामध्ये, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये. की महाराज आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हातामध्ये डब घेऊन ते पोवाडे म्हणायची, त्यांनी माझी मैना गावाकडे राहिली, या जीवाची होती या कायली, असं त्यांनी सुंदर गीत लिहिलंय. त्या गीतावर क्रांती झाली. सेनापती बापट, शाहीर अमर शेख, ज्यांनी स्वतःचं मृत्यूपत्र, या देशाच्या इतिहासातला एकमेव असा माणूस आहे शाहीर अमर शेख की ज्यांनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये त्याची जात ही माणुसकी टाकली आहे. नाही तर आपल्या सगळ्यांच्या जाती, हा हिंदू आहे, तो मुसलमान आहे, पण त्यांनी आपली जात ही माणुसकी टाकली आहे. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की मी या मातीमध्ये जन्माला आलो, ही माती कुठलाही भेदभाव करत नाही, म्हणून मला या मातीमध्येच तुम्ही या मातीमध्ये तुम्ही मला ठेवा. तर का बरं? तर त्यांना असं वाटलं की या मातीमधून माझा जन्म झाला होता, या मातीमध्येच आपण जाणार आहोत सगळे, आणि ही समानतेची माती आहे, म्हणून त्यांना एका शेतामध्ये माती देण्यात आली. राजकारण आणि साहित्य याच्यात अंतर का असावं? अंतर नसावं. का बरं असावं? का अंतर का आहे? नाही, अंतर कशाला आहे? आता बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मंत्रिमंडळामध्ये होते किंवा राजकारणामध्ये आले,
तर बाबासाहेब सुद्धा तेव्हा लिखाण करायचे. बाबासाहेबांनी तेव्हा लिखाण केलं आहे सत्तेच्या विरोधात. बाबासाहेबांनी स्वतः संविधान लिहिलं आहे. ते एक साहित्याचा एक प्रकारचं, बरोबर. तर म्हणून अंतर नसावं त्यामध्ये, आणि ते नाहीच आहे ना. एका कवीने राजकीय भूमिका घ्यावी का? वा, 100%. कशी? सगळ्यांनीच घ्यावी मॅडम. राजकीय भूमिका म्हणजे ट्रू सिटीजनशिप लाईज इन फुलफिलिंग आवर ड्युटीज विथ द सिन्सिअरिटी, एन्श्युरिंग जस्टिस, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी फॉर ऑल. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की खरं नागरिकत्व तेच आहे जे तुम्ही लोकांना सोबत घेऊन चालता आणि या सत्तेला प्रश्न विचारता. तर प्रत्येकाने सिंगर असला तर त्याने सुद्धा अन्यायावर बोललं पाहिजे, क्रिकेटर असला त्याने सुद्धा अन्यायावर बोललं पाहिजे. एका साहित्यिकाने सुद्धा, कवीने सुद्धा आपली भूमिका राजकीय वळणावर व्यक्त केली पाहिजे, कारण तुम्ही देशाचे पहिले नागरिक आहात, नंतर कलाकार आहात. सोशल मीडियाचा जमाना आहे हा. सोशल मीडियामध्ये छोटी क्लिप्स असली तरी ती व्हायरल जातात, पण या सोशल मीडियाच्या काळामध्ये आक्रमक भाषण हे महत्त्वाचं ठरते की खरा विद्रोह महत्त्वाचं ठरते? बघा, म्हणजे आक्रमक भाषण आपण कोणत्या पद्धतीने करत आहोत. म्हणजे एखाद्याला शिवीगाळ करणे म्हणजे आक्रमक भाषण नाही आहे ना. फार नेते आपल्या महाराष्ट्रामध्ये फार मोठा इतिहास आहे की काही लोकांनी शांतीमध्ये सुद्धा क्रांती केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही एकदम शिव्याने द्यायचे कोणाला भाषणामध्ये. विधान परिषद, आपल्या शेतकऱ्यांची सगळ्यात आधी विधान भवनामध्ये बाजू मांडणारे पहिले नेते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की या देशामधला जो शेतकरी आहे तो इथल्या सावकारी पद्धतीच्या दबावाखाली आहे. तर हे फार त्यांनी असं मंत्रिमंडळाला फार शिव्या नव्हत्या दिल्या, ते एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं होतं. आणि हेच विद्रोही भाषणाची आणि आक्रमक भाषणाची हीच फार चांगली पद्धत आहे. सध्या जे युवा आहे, स्पेशली जेनझीज जे असतात, त्यांना राग खूप येतो, म्हणजे रागावर कंट्रोल नसतं. याबद्दल आपलं वक्तव्य काय असणार? बघा, हा देश गांधींचा आणि बुद्धांचा देश आहे. तर जेनजींनी, मी सजेशन कोणाला देत नाही, कारण मी सुद्धा पण एक त्यांना एक आपण बोलू शकतो की त्यांना आपण एक सांगत आहोत चांगल्या मार्गावर. माझेच बहीण भाऊ, माझेच मित्रमंडळी आहे सगळे, आणि मी सुद्धा जेनजीच म्हणू शकतो स्वतःला. आणि कारण आपल्या देशाचा फार मोठा इतिहास आहे. या जगाच्या इतिहासावर, जगाच्या पटलावर असा एकही देश नाही आहे का ज्या देशामध्ये आपल्या देशा एवढे महापुरुष जन्मायला आले. तर हे फार मोठं आपल्या अभिमानाची गोष्ट आहे. मग आपल्या देशाची महापुरुष आधी वाचले पाहिजे. आणि आपल्या देशाची परंपरा ही शांततेची परंपरा आहे, बुद्धांची परंपरा आहे, गांधींची परंपरा आहे. गांधींनी अहिंसेची लढाई दिली, अहिंसेचा लढा लढला. बुद्धांनी शांतीचा संदेश दिला. म्हणून आपण बुद्ध आणि गांधी वाचणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्या माध्यमातून आपला राग, क्रोध आपल्याला शांत करता येईल. तुमच्या भाषणांना जे असहमत असतात लोक, त्यांना काय बोलाल? जय श्रीराम. जय श्रीरामवर एंड. हा, कारण असहमत असतात म्हणजे पद्धत आहे की तुम्ही कुठल्या प्रकारे वैचारिकतेने विरोध करत आहात की तुम्ही हल्ला करत आहात. या देशामध्ये सध्या 2 वर्ग निर्माण झाले विरोधातले. त्यामध्ये एक वैचारिक विरोध करणारा ज्यांचा आम्ही सन्मान करतो, आणि दुसरा आहे जे लोक तुमच्यावर हल्ले करतात, जे तुमच्यावर शाही फेकतात. एक असा वर्ग आहे ज्यांनी सावित्रीबाई फुलेंवर शाही फेकली होती. काल त्या नेहा बोरा नावाच्या एका मुलीवर, जी सर्वसामान्य लोकांचा प्रश्न विचारते, त्या मुलीवर सुद्धा शाही फेकली. अभिजित दिपकेंवर सुद्धा शाही फेकली. हा नवीन ट्रेंड आहे. मागे त्या संग्राम बापू भंडारे नावाच्या मूर्ख माणसानं सुद्धा त्या आमचे लवांडे साहेब आहे, वारकरी संप्रदायाचे फार सुंदर भूमिका घेत असतात, त्यांच्यावर सुद्धा शाही फेकली. हा नवा ट्रेंड आहे. ही 30 लोक आहेत ज्यांनी सावित्रीबाई फुलेंवर शेण फेकलं होतं. म्हणून पद्धत आहे, आणि जी लोक ज्या पद्धतीनं आम्हाला आमच्यासोबत चर्चा करतात त्याचं उत्तर आम्ही त्याच पद्धतीनं देतो. बरं, गोविंद पोलाद हे आता जसे आहात, म्हणजे तुम्ही आता सध्या जसे आहात तसेच लहानपणी होते की लहानपणी तुमचं नेचर काय होतं? लहानपण तुमचं कसं गेलं सांगायला मला? लहानपणी मी फार एक भित्रा व्यक्ती होतो, भित्रा पोरगा होतो.
आमच्या गावाकडे फार गाव म्हणजे गाव असते, शेवटी गावाकडे भूताखेताच्या गोष्टी असतात. बरोबर. जास्त दूर जाशील तर तिकडून लावडी नेते, जास्त दूर लघवीला जायचं नाही, इकडे हाव येते. तर अशा गोष्टी खेडेगावांमध्ये प्रचलित आहे. एखादी प्रचाराची गाडी आली गावामध्ये की यांना विजय करा, प्रचंड बहुमताने विजय करा, तर मी माझ्या आईच्या पदराच्या मागे लपून जायचो. पण मला असं कधी वाटलं नव्हतं की आपण सुद्धा एक दिवस एखाद्या मोठ्या स्टेजवर जाऊन सत्तेच्या विरोधात आवाज उठवू बा. आता मला भीती वाटत नाही त्या गोष्टीची. आणि गोविंद पोलाद हे नेहमी स्टुडंटच्या किंवा समाज कल्याणासाठी लढत राहणार, की इन फ्युचर जर राजकारणामध्ये गेले तर जे पॉलिटिशियन्स आता करतात, राजकारणामध्ये गेल्याच्या नंतर सगळं विसरून स्वतःच्या करिअरकडे लक्ष देतात, तसं करणार? एक गोष्ट लक्षात ठेवा, माझे वडील मला नेहमी म्हणतात की आपल्या घरी हे कमी आहे, आपल्या घरी ते कमी आहे. तर माझ्या वडिलांची जी सध्या परिस्थिती आहे, आम्ही नेत्यांचं भाषण टीव्ही मधून ऐकतो. नेता सूट बूट घालतो, 10 लाख रुपयाचा सूट घालतो, 3 लाख रुपयाचा चष्मा घालतो, 2 लाख रुपयाची घडी वापरतो. तर एकीकडे माझे वडील म्हणतात की आमच्या घरी आम्हाला पोराला 4,000 रुपयाची सायकल घेण्यासाठी सुद्धा पैसे नाही. कदाचित इन फ्युचर मी सुद्धा नेता बनलो. बाबासाहेब म्हणतात पॉलिटिक्समध्ये जाणं ही काळाची गरज आहे, पोरांना जाईल सुद्धा. पण आणि अजित पवार हेही म्हणतात की राजकारण वंगाड आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणून अशा नेत्यांसारखं आपण वागायला नको आणि आपल्या तत्वांशी आपण तत्वबद्ध असलं पाहिजे. अजितदादांनी सांगितलं राजकारण वंगाड आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तो माणूस या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता. जर उपमुख्यमंत्र्याचा या लोकांनी केव्हा ठेवला नाही तर आपल्यासारख्या साधारण माणसांचा काही लोक केव्हा ठेवणार आहे. म्हणून आपल्या तत्वांची लढाई ही तत्वांनीच लढली पाहिजे आणि या तत्वावर नेहमी ठाम असलं पाहिजे. आपण खूप भाषण केले आहात, आपण मोठमोठ्या स्टेजवर प्रस्तुत केले आहे खूप भाषण. असा काही मोमेंट किंवा असं काही एक आपलं मेमरीज तुमची जी खूप विचित्र होती किंवा खूप छान होती, अशा 2 मेमरीज सांगा मला, की ज्यावेळी तुम्हाला एक तो विषय असा किंवा तो वेळ, तो मोमेंट तुम्हाला आत्ताही तुमच्या मनामध्ये आहे, पण तो एक स्वतःला लाज्यास्पद करणारा, त्यावेळी की काही चुकलं किंवा थोडं मिस्टेक झाली आणि त्या म्हणजे तुम्हाला सांगायचं वेगळं होतं पण तुम्ही सांगलं वेगळं अशा पद्धतीने. आणि दुसरा एक असा मोमेंट ज्या वेळेला तुम्हाला ते भाष्य करताना खूप मनामध्ये त्या गोष्टी दाटल्या आणि ते तुम्हाला शेवटपर्यंत भावनिक दृष्टीने तुमच्या मनामध्ये राहणार. एक कार्यक्रम असाच वर्धा जिल्ह्यामध्ये होता, गावाचं नाव मी घेत नाही कारण हा पॉडकास्ट त्यांच्यापर्यंत जाईल. की त्या गावामध्ये माझं भाषण झालं. वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम होता भागवत सप्त्यामध्ये, आणि मी त्यामध्ये महापुरुष संतांची समानता सांगितली. एकमेकांशी त्यांनी कुठल्या धर्माचा राग द्वेष केला नाही. असं मी म्हटलं की तुकाराम महाराजांचे हजरत मोहम्मद शेख नावाचे मुस्लिम संत हे मित्र होते आणि तुकाराम महाराज त्यांच्या कुराणाच्या पारायणामध्ये बसायचे आणि त्यांच्याच माध्यमातून तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये पुरावे वापरले आहे. कुराणाची 7वी आयत वापरली, पत्ता बी हिले तो रजा आहे तेरी, म्हणून तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला की चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवी ते हरविना. मी संदर्भ दिले. पण एक व्यक्ती, मी 1.5 तास भाषण केलं, सगळे लोक, 1000 लोक होते त्या भाषणामध्ये, सगळेजण टाळ्या वाजवायचे, विनोद केला का हसायचे, क्रांतिकारी मुद्दा मांडला तर जय म्हणायचे. पण एक व्यक्ती असा होता की तो तटस्थ होता, हात बांधून असा, त्याच्या कानाची फक्त केस हलायची. तर तो व्यक्ती भाषण झाल्यानंतर सगळेजण माझ्यासोबत फोटो काढायला आले, तो पण आला आणि त्याने अचानक माझ्यावर हल्ला केला. तर तो व्यक्ती म्हणे मला तुम्हाला आज मारायचं आहे म्हणे. तर मी म्हटलं काका तुम्हाला मला का बरं मारायचं आहे? तर ते माझ्या वडिलाच्या वयीचे होते. तर ते म्हणे नाही म्हणे, तू हे जे मुस्लिमांसोबत आमचा संबंध सांगितला म्हणे, वारकरी संप्रदाय हा मुस्लिमांचा राग करतो म्हणे, आमचा हिंदू धर्म मुसलमानांचा राग करतो म्हणे. म्हटलं साहेब असं नाही, मी सुद्धा हिंदू आहे आणि आमच्या घरी सुद्धा हिंदू धर्माचे लोक आहे, हा देश हिंदूंचा आहे, मुसलमानांचा आहे. तर त्या कार्यक्रमात एका कंपनीचे CEO आले होते आणि ते मला वारंवार भाषणाच्या मध्ये चिठ्ठी पाठवत होते की तुम्ही हल्या गाभणची कविता सादर करा, आमची म्हैस वांजवटी तुमचा हल्या गाभण, ही कविता फार फेमस झाली होती. मी म्हटलं साहेब हा कार्यक्रम राजकीय होऊन जाईल म्हणून मी अध्यात्मावर बोलायला आलो. तर नंतर ते CEO थांबले आणि आमचं थोडी बहेसबाजी झाली. त्या काकांनी हल्ला केल्यावर माझ्यासोबत पोलीस सुद्धा होते त्यावेळेला. आणि मग मी जेवण करायला गेलो तर हे जे काका होते ते CEOंकडे बसले
तर त्या सीओनी माझी माहिती त्यांना दिली की हे असे असे व्यक्ती आहे. तर ते लगेच माझ्याकडे आले, भाऊ म्हणे माझं चुकलं म्हणे, मला माहीत नव्हतं म्हणे तुम्ही असे असे व्यक्ती आहात, तुमची भूमिका फार तटस्थ असते म्हणे. मी म्हटलं काका मला तुमचा राग नाही आला म्हटलं, मला वाईट या गोष्टीचं वाटलं म्हटलं की उद्या तुमचा मुलगा भाषण द्यायला लागला आणि तो माझ्या गावामध्ये आला आणि आम्ही त्याला मारण्याची भाषा केली तर तुम्हाला कसं वाटतं. बरोबर. मला माझ्या आईने एवढ्या दूर पाठवलं, 10 वेळा माझी आई फोन करते, म्हटलं बाबू पोहोचला काय, बाबू भाषण कसं झालं. आणि तिला जर माहित पडलं की तुम्ही मला मारला आहे तर माझ्या आईच्या डोळ्यात तुमच्यामुळे अश्रू येईल म्हटलं, माझा जीव जाईल तो नंतर. त्यांना खूप वाईट वाटलं, त्यांनी माझी माफी मागितली. हा एक पहिला मुद्दा होता. दुसरा एक मुद्दा असा होता की शिवजयंतीचा कार्यक्रम होता वर्धा जिल्ह्यामध्येच, आणि एका नांदेडच्या पोरानं आत्महत्या केली होती हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या. त्याच्या वडिलांकडे 400 रुपये नव्हते त्याला ड्रेस घेण्यासाठी मकर संक्रांतीला, म्हणून त्याने शेतामध्ये जाऊन आत्महत्या केली. आणि आपल्या पोराला आपण मकर संक्रांतीला 400 रुपयाचा ड्रेस घेऊ शकलो नाही, म्हणून त्या बापाने सुद्धा ज्या पोराने ज्या दोराने ज्या चराडाने फाशी घेतली होती आपल्या पोराचं प्रेत उतरवलं, त्याच दोराने त्या बापानं सुद्धा त्या बाबडीला स्वतःला टांगून घेतलं होतं. ही भीषण अवस्था सांगताना मला फार भरून आलं, माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. आणि तेव्हा मला असं वाटलं होतं की आपण हे जे करत आहोत ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे असे भरपूर सारे प्रसंग आहेत. एक कवी एक वक्ते म्हणून आपल्याला काय वाटतं की आपला आवाज पुढे चालत राहणार की कोणी आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करणार? एक गोष्ट लक्षात ठेवा, गला दबाने से इंसान मरता है और आवाज दबाने से लोकतंत्र मरता है. जोपर्यंत आमची म्हणजे खटल्यात वाटले तर माझेच नाव टाका, घडवून शाहिरांनो आता उठाव टाका, शब्दात बंदुकीच्या गोळ्या भरून ठेवा, पण जालिम शासनावर थोडा दबाव टाका. जोपर्यंत आमच्या या जबड्यामध्ये जबान आहे तोपर्यंत आम्ही असेच बोलत राहू, शेवटपर्यंत मरते दम तक बोलत राहू. कारण मगाशी तुम्हाला एक कविता मी सांगितली होती की जो इस पागलपन में शामिल नहीं होंगे वो मारे जाएंगे, कटघरे में खड़े कर दिए जाएंगे, जो विरोध में बोलेंगे, जो सच सच बोलेंगे वो भी मारे जाएंगे. इस समय सबसे बड़ा अपराध है निहत्थे और निरपराधी होना, जो अपराधी नहीं होंगे वो भी मारे जाएंगे. म्हणून आपल्याला सगळ्यांना आता बोलण्याची गरज आहे, कारण नाही बोलले तरी मरणार आहात, बोलले तरी मरणार आहात. बरोबर आहे. एका तरुण वक्त्यांनी कोणत्या चुका टाळायला हव्यात? चुका टाळायला हव्यात म्हणजे स्टेजवर गेल्यानंतर काय असते की आपण जसं जसं पुढे जातो या क्षेत्रामध्ये, तरुण जेव्हा असतात पोरं, तर थोडी त्याला पॉप्युलॅरिटी मिळाली की आपण थोडा हवेत जातो की लोक आपल्यासोबत फोटो काढतात, आपण स्वतःला VIP समजायला लागतो. बरोबर. पण काही लोकांची फार तक्रार असते की फोन उचलत नाही, मेसेजची रिप्लाय देत नाही, मेसेज बघत नाही, तुम्ही फॉलो बॅक देत नाही, तर तुमच्यामध्ये इगो आला. तर तो इगो नसतो मॅडम. तर आपलं लक्ष राहत नाही किंवा तेवढी वेळ आपल्याकडे नसते. पण याच्याही पलीकडे जाऊन त्या वक्त्याने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जी लोक जे प्रेक्षक तुमच्या भाषणामध्ये बसले आहेत त्या प्रेक्षकांमुळे तुम्ही मोठे आहात. बरोबर. त्या महापुरुषांच्या विचारांमुळे तुम्ही मोठे आहात, म्हणून आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे. पुढल्या 10 वर्षात आपण स्वतःला कुठे बघता? पुढच्या 10 वर्षाचा विचार नाही करत मी सध्या. मला एवढं माहिती आहे की पुढल्या काही वर्षात गोविंद पोलाद यांची ओळख काय असणार? तर मी तुम्हाला तेच सांगत आहे, रिषभ पंत नावाचे क्रिकेटर आहे. रिषभ पंत येस, ते फार मोठे क्रिकेटर आहे आणि त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयाची इस्टेट आहे. पण जेव्हा ते आपकी अदालत मध्ये आले, त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांना पत्रकारांना प्रश्न विचारला की तुमचं फ्युचर प्लॅन काय आहे, तर त्यांनी उत्तर दिलं, मी असाच फ्युचर प्लॅन करत होतो म्हणे, पण अचानक माझा ऍक्सिडेंट झाला आणि मी ICU मध्ये गेलो. डॉक्टरने मला सांगितलं की यांच्या जीवाला धोका आहे. तर तेव्हा मी त्या परिस्थितीतून वाचलो आणि त्यानंतर मला कळलं की आयुष्याचं प्लॅनिंग करत नसते. बरोबर. शॉर्ट टर्म गोल ठेवू शकतो, पण लॉंग टर्म गोल कधी ठेवणं ही फार रिस्की असतं. म्हणून आज आपण जे काय करत आहे यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बस मी पुढच्या 10 वर्षामध्ये मला कुठे बघतोय मला माहित नाही, पण आज जे मी करत आहे ते फार प्रामाणिकपणे आणि फार मेहनतीने मी केलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न, गोविंद पोलाद म्हणून आणि गोविंद पोलाद वक्ते आणि एक कवी म्हणून आपण एक संदेश काय द्याल? संदेश हाच देईल की मी नेहमी अपूर्व शहा यांची कविता
माझा संदेश नेहमी तरुण पिढीला, संदेश नाही विनंती असते ती. ओके. संदेश ती लोक करतात जी लोक मोठी असतात. आणि मी मोठा नाही आहे, मज पामराशी काय थोरपणा पायीची वाहन पायीच बरी, पण हे सगळे माझे मित्र आहे ऐकणारे. आणि म्हणून माझी विनंती तरुण पिढीला हेच आहे की तरुण पिढीमध्ये प्रेमाचं फार मोठं फॅड आहे आणि हे फॅड कधीच कमी होणार नाही. कारण प्रेम केलं पाहिजे. या देशाचा इतिहास आहे, प्रेमाने जग जिंकता येतं, मग ते कुणावर सुद्धा करा. अपूर्व शहा नावाचे कवी आहेत, ही कविता मी फार वेळा म्हणत असतो, माझी फार सुंदर कविता आहे. आणि हाच शेवटचा त्या याच्या माध्यमातून ही विनंती असेल सगळ्यांना की ये कमसीन कलिया ये महकती हवाएं, ये कमसीन कलिया ये महकती हवाएं, ये पायल की छमछम जो बास फुलाए, ये रुखसार की लाली ये जुल्फों के साए, ये कमर की लचकन ये गुंजिश सदाए, ये मोहब्बत की बातें ये महबूब की यादें, ये बुझते चरागों को बेशक हवा दे, इन्हीं की बदौलत है महफिल में रौनक, इन्हीं से वफा की अशरफी दमकती, इन्हीं से हिजर की रातें है कटती, इन्हीं से जवानों की आंखें चमकती, पर हमें आग पीने दो जिंदा जवानों के जुगनुओं पे हमको भरोसा नहीं है, और लड़े हैं सदा ही मशालों को लेके, अंधेरे को हमने भी कोसा नहीं है, ना आंखों को झीलों से तशबी दी, ना जुल्फों को बादल का नाम दिया, ना मुस्कान को उनकी है चंदा कहा, ना रातों की बाहों को जाम दिया, जवानों के हाथों की उठती तड़प को शमशेर ही दी है गुलाब नहीं, और उनके नहाने के बाद भी पानी को हमने पानी ही कहा है शराब नहीं, क्योंकि हम ही है शिवाजी और अंबेडकर भगत, यूं ही रूप अपने बदलते रहेंगे, और भारत को उजाले की पड़ी जो जरूरत तो जलते रहे हैं और जलते रहेंगे. हीच माझी विनंती आहे सगळ्यांना. खूप छान. खूप खूप धन्यवाद. आपण लोकवाहिनी मीडियाला टाइम दिला, आपला किमती वेळ दिला आणि आपण खूप छान पद्धतीने युवकांना मार्गदर्शन केलं. युवकांसाठी काय गोष्टी करायला हव्यात, काय नाही करायला हवं हे सगळं काही आपण एका चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की CJP प्रोटेस्टमध्ये एक कल होतं जिथे सगळे युवक गेले होते, पण आपला मुद्दा सुरुवातीपासूनच एक असा होता जो समाजासाठी होता. आपण लहानपणापासूनच समाजाला घेऊन चालत आलेले आहात आणि आपण आत्ताच बोलले की आपण समाजाला सोबत ठेवूनच समोर वाढणार. तर ही खूप छान गोष्ट आहे गोविंद. आणि आपले जे विचार आहेत खरंच खूप छान विचार आहे. आपला अभ्यास देखील खूप छान आहे. आपण आपला किमती टाइम दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर हे होते आपल्या सोबत गोविंद पोलाद, जे नेहमी समाजासाठी लढले, आताही ते लढून राहिले आहे आणि त्यांचं समोर जे एक प्लॅनिंग आहे ती पण समाजासाठीच आहे. जसं त्यांनी सांगितलं आपल्याला की लहानपणापासून त्यांचं जे जीवन गेलं ते संत महात्म्यांच्या विचारांनी आणि वारकरी संप्रदायासोबत या विचारांनी त्यांनी आपलं लहानपण गाठलं. आणि त्याच्यानंतर आता ते एक चांगले कवी सुद्धा आहेत आणि एक चांगले वक्ते सुद्धा आहेत आणि त्यांचं एकच धैर्य आहेत आणि ते म्हणजे सत्याचा लढा, जिथे फक्त खरं असेल आणि नेहमी ते सत्यासाठी लढणार असं त्यांचं म्हणणं आहे. तर थांबूया इथेच. पाहत रहा लोकवाहिनी मीडिया.